नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरपूर प्रोटीन, भरपूर कॅल्शियम असलेली लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी स्प्राउट भेळ कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। व्यायाम आल्यानंतर ज्यावेळेस एनर्जी कमी होते त्यावेळेस ही स्प्राउट भेळ खाल्ली तर चालते आणि सकाळी आपण नाश्ता करतो, नाश्ता न करण्याऐवजी ही स्प्राउट भेळ खाल्ली तर भरपूर प्रोटीन आपल्याला मिळतील। ची रेसिपी पाहूया। मैत्रिणींनो, स्प्राउट भेळ करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। स्प्राउट भेळ करण्यासाठी मोड आलेली कडधान्यच वापरायची, भरपूर मोड आलेली कडधान्य आपण वापरायची। त्यात भरपूर प्रोटीन, कॅल्शियम असते, त्यामुळे मी मुगाचे घेतलेले आहे बघा, भरपूर मोड आलेले कडधान्य घेतलेले, चणे घेतलेले, त्यानंतर सॅलेड घेतलेलं एक वाटी, एक वाटी टॅमॅटो घातलेला आहे, एक वाटी कांदा घेतलेला आहे, त्यानंतर बीट घेतलेलं एक वाटी, कोथिंबीर थोडीशी भुरभुरण्यासाठी घेतली। तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल लाल तिखट पण घेतलेलं आहे, चाट मसाला, साधं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ आणि लिंबू घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि स्प्राउट भेळ तयार झालेले। चला तर माझी ही स्प्राउट भेळची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली, आवडली ना मैत्रिणींनो? तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करायला विसरू नका। आणि ही स्प्राउट भेळ आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे मोड आलेले कडधान्य अतिशय शरीरासाठी पौष्टिक आहे। तर चला आपण भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।